ऑक्टोबरला चतुर्दशीची तिथी दुपारी 3:44 संपून अमावस्या सुरू होतीये आणि त्याच दिवशी प्रदोषाच्या काळामध्ये अमावस्येची अधिक व्याप्ती आहे। त्यामुळे तो दिवस लक्ष्मी पूजनासाठी योग्य मानला जात नाही। 21 ऑक्टोबरला अमावस्या प्रदोष काळामध्ये अल्पकाळ असली तरी सुद्धा शास्त्राच्या नुसार त्या काळामध्ये पूजन करणं हे अधिक फलदायी ठरतं, असं मत अनेक जाणकार देखील व्यक्त करतायत। आणि याचमुळे आता 21 ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन असल्याची माहिती देखील समोर येते। याविषयी आपल्याला बोलायचंय। आपल्या सोबत आहेत पंचांगकर्ते दाकरू सोमण आणि नरेंद्र धारणे गुरुजी, जे ज्योतिष अभ्यासक आहेत। तुमच्या दोघांचं देखील स्वागत। खरं तर हाच प्रश्न आहे। आपण सुरुवातीला सोमण सरांकडे जाऊयात की सोमण सर, काय नेमकं कधी नेमकं लक्ष्मीपूजन साजरं करायचं? कारण काहीसा पेच आहे आणि अनेकांमध्ये हा संभ्रम आहे की 20 तारीख धरायची की 21 तारीख कट होते। खरं सांगायचं तर याविषयी काही गोंधळ नाही। पंडितांनी वेगवेगळ्या ग्रंथाचा आधार घेऊन वेगवेगळे अर्थ काढलेत आणि ते चुकीचे आधार आहेत। खरं सांगायचं तर धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की 3 प्रहरापेक्षा जास्त अधिक अमावस्या जर दुसऱ्या दिवशी असेल आणि प्रतिपदा ही जास्त कालव्यापित असेल तर दुसऱ्या दिवशीच लक्ष्मी पूजन करावं, असं धर्मसिंधूमध्ये सांगितलेलं आहे। आणि पूर्वी सुद्धा असं केलेलं आहे। विनाकारण हा गैरसमज समाजामध्ये पसरवला जातोय। महाराष्ट्रामध्ये तसं नाहीये। महाराष्ट्रामध्ये सर्व पंचांग आणि जी दिनदर्शक आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजन हे 21 ऑक्टोबरलाच मंगळवारी करायचं आहे प्रदोष कालामध्ये, आणि तसं लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे लोक पाळणार आहेत, हे मला सांगायचंय। मला नरेंद्र गुरुजींना विचारायचंय की हा पेच नेमका का निर्माण झाला, म्हणजे लोकांना असा संभ्रम का निर्माण झालाय आणि आता लोकांनी नेमकं काय ठरवावं? नरेंद्र गुरुजींना माझा आवाज पोहोचतोय? गुरुजी, हा पेच नेमका का निर्माण झाला आणि लोकांनी नेमकं काय ठरवावं, 20 तारीख की 21 तारीख लक्ष्मीपूजनाची? वैदिक कालगणनेप्रमाणे अशा या गोष्टी वैदिक गणितात होत असतात। अशा प्रकारची घटना 1963 साली पण झाली, 1964 साली पण झाली आणि मागच्या वर्षी 2024ला पण झाली। 2 वेळा अमावस्या येतात आणि एक अमावस्या ही सायंकाळी सूर्यास्तापर्यंत असते, जशी उद्या जशी 21 तारखेला आहे। परंतु आता सोमण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे धर्मसिंधू, निर्णय सिंधू या ग्रंथात स्पष्ट वचन आहे, पूर्व वैत्र्या वा व्याप्ती रीतिपक्षे परत्रा यमत्र याथिक व्यापी दर्शया, म्हणजे स्पष्ट सांगितलंय का पूर्व दिवशी प्रदोष व्याप्त स्थिती असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरांपेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावस्येपेक्षा प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी करावं, जी स्थिती यावर्षी 21 तारखेला आहे। त्यामुळे 21 ऑक्टोबर रोजी अमावस्या ही संध्याकाळी 5:55 म्हणजे साधारण 6 वाजेपर्यंत आहे, जी 3 प्रहरांपेक्षा अधिक आहे। आणि प्रतिपदा समाप्ती ही 20:11 असल्यामुळे प्रतिपदा अधिक आहे। म्हणजे थोडक्यात धर्मसिंधू प्रमाणे वरील वचन जे आम्ही संस्कृत तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 21 ऑक्टोबर 2025 रोजीच लक्ष्मीपूजन शास्त्रसंमत आहे। कारण अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म म्हणजे या एकत्र आल्यामुळे युग्मच महत्व शास्त्रात लक्ष्मीपूजनाच्या बाबतीत आहे आणि म्हणून हा विषय जो आहे 21 ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि शास्त्रविहित आहे, असं धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू यांच्या आधारानुसार आहे। अगदी, म्हणजे आता कोणीही कन्फ्यूज होण्याची किंवा असा संभ्रम निर्माण करण्याची गरज नाहीये। 21 तारखेला आपण लक्ष्मीपूजन साजरं करू शकतो। पुन्हा एकदा सोमण सरांकडे जाऊया। सोमण सर, आपण मुहूर्त, वेळ, काळ या सगळ्या गोष्टी अनेक जण मानत असतात आणि त्यानुसार दिवाळीमधले जे वेगवेगळे दिवस आहेत, वेगवेगळ्या म्हणजे बलिप्रतिपदा असेल किंवा मग नरक चतुर्दशी असेल, भाऊबीज असेल, हे दिवाळीचा पाडवा असेल, हे सगळे दिवस साजरे होतात। तर या प्रत्येक दिवसाचं महत्व मला अगदी थोडक्यात तुमच्याकडून जाणून घ्यायचंय। हा चांगला प्रश्न विचारलाय की शुक्रवारी 17 ऑक्टोबरला प्रदोषकाली अश्विन कृष्ण द्वादशी आहे, त्या म्हणून त्याची गोवत्स द्वादशी आहे। इथे लक्षात घ्या, गुरुद्वादशी वेगळी आणि गोवत्स द्वादशी वेगळी। गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस आपण म्हणतो, कारण आपला देश हा शेतीप्रधान, त्यामुळे प्रदोषकाली
अश्विन कृष्ण द्वादशी शुक्रवारी 17 ऑक्टोबरला गोवत्स द्वादशी साजरी करायची. 18 ऑक्टोबरला शनिवारी प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी आहे, त्या धनत्रयोदशी म्हणतात. हो. आणि आपल्याला माहिती आहे धनत्रयोदशीला दीपदान केलं जातं, गरिबांना वस्त्रदान अन्नदान केलं जातं आणि शुभ मुहूर्तावरती जे व्यापारी असतात ते वह्या आणत असतात. धनत्रयोदशी ज्या दिवशी ती धनत्रयोदशी साजरी करायची. रविवारी 19 ऑक्टोबरला दीपावलीचा कोणताही सण नाही, आपण त्याला खाडा दिवस सुद्धा म्हटला जातो तसा आहे. सोमवारी 20 ऑक्टोबरला चंद्रोदयाच्या वेळी अश्विन कृष्ण चतुर्दशी आहे, त्यामुळे चंद्रोदयापासून म्हणजे पहाटे 5:20 पासून सूर्योदय होईपर्यंत अभ्यंग स्नान करायचंय. अभ्यंग स्नान हे दिवाळीचं सर्वात महत्वाची गोष्ट. आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नानाचं महत्व सांगितलेलं आहे. त्वचा आपल्याला माहिती आहे थंडीमध्ये त्वचा कोरडी होते आणि ती तेलानं मसाज करायचा आणि गरम पाण्यानं स्नान करायचं. त्यामुळे त्वचा तेजस्वी होते आणि स्नायू बळकट होतात, म्हणून अभ्यंग स्नानाचं महत्व आहे आणि ते करायचंय. आपल्याला माहिती असेल अश्विन कृष्ण चतुर्दशी नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला, म्हणून आपण आपल्याचा जो नरकासूर असतो आळस अस्वच्छता अज्ञान या नरकासुराचा आपण श्रीकृष्णहून नाश करायचा आहे. हे त्याचं आधुनिक काळामध्ये वैज्ञानिक काळात बोध घ्यायचा आहे. मंगळवारी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 21 ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये 6:11 रात्री 8:40 लक्ष्मी कुबेर पूजन करायचंय. लक्ष्मी बरोबर कुबेराचं स्वपूजन करायचंय. कुबेर हा संपत्तीचा रक्षक आहे, तो केवळ संपत्ती मिळवायची नाही. बघा पैशाला लक्ष्मी म्हणत नाहीत, सन्मार्गानं मिळालेला पैसा आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी जेव्हा समुद्र मंथनातून बाहेर आली तेव्हा तिने विचारलं देवाना आम्ही कुठे राहू, तेव्हा देवाने सांगितलं जिथे स्वच्छता आहे, जिथे उद्योगशीलता आहे, जिथे नैतिकता आहे तिथे तू राहा. आपल्याला माहिती आहे म्हणून नीतिमत्तेनं कमवलेला जो पैसा त्यालाच लक्ष्मी म्हणतात. आणि केवळ कमवलेला नव्हे तर सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा त्याला लक्ष्मी म्हणतात. यावर्षी आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आपल्या दिवाळीतला काही भाग खर्चाचा हा शेतकऱ्यांना मदतीसाठी दिला ना तर ते खरे लक्ष्मीपुत्र असं म्हणायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे बुधवारी 22 ऑक्टोबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदा बलिप्रतिपदा आहे, त्यामुळे बलिप्रतिपदेचा म्हणजे दिवाळी पाडवा हा सण साजरा करायचा आहे. या दिवशी 2082 पिंगल नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे आणि महावीर जैन संवत 2552चा प्रारंभ होत आहे. अन्नकूट करायचं आहे, गोवर्धन पूजा करायची आहे. बघा गोवर्धन पूजा मला मुद्दाम सांगायचं आहे. पूर्वीच्या काळी लोकांना गोकुळ वाचेन असं वाटतं इंद्र पाऊस पाडतो. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं इंद्र पाऊस पाडत नाही, गोवर्धन पर्वताला ढग अडतात त्यामुळे पाऊस पडतो. म्हणजे आता जे विज्ञानात शिकतो ते त्या काळात भगवान श्रीकृष्णानं गोकुळ वासियांना सांगितलं आणि गोवर्धनाची पूजा करा हे त्यांनी सांगितलं. तशी गोवर्धनाची पूजा केली जाते. शुभ मुहूर्त बघून त्या दिवशी वहीवरती हिशोब लिहिला जातो व्यापारी वर्ग. आणि गुरुवारी 23 ऑक्टोबरला यमद्वितीया भाऊबीज आहे. भाऊबीजेचा हा सण भाऊ आणि बहीण यांचं नातं दृढ करणारा आहे. आपल्याला माहिती आहे की रक्षाबंधनाला बहीण भावाच्या घरी जाते आणि भावाला भावाच्या हातामध्ये राखी बांधते आणि भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जातो. पूर्वीच्या काळी जाणं येणं कमी होतं आणि संपर्काची साधनं कमी होती. त्या काळात या सणाचं जास्त महत्व होतं. आत्ता सुद्धा आहे. भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि तिला भाऊबीज घालतो आणि आबालवृद्धांना आनंद देणारा असा हा दिवाळीचा सण आणि तो 23 ऑक्टोबरला भाऊबीजेबरोबर समाप्त होते. मला मुद्दाम सांगायचंय अज्ञान आळस अस्वच्छता अंधश्रद्धा अनिती यांचा अंधकार आपण दूर करायला पाहिजे आणि प्रकाश सर्वत्र पसरला पाहिजे. कुठला प्रकाश तर ज्ञान उद्योगीपणा स्वच्छता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नीतिमत्ता यांचा प्रकाश पडला पाहिजे.
अगदी ही सोमण गोष्ट सर तुम्ही आपली- सांगताय तसंच आहे. खरं तर अज्ञान दूर होवो आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात ज्ञानाचा हा प्रकाश येवो, अशीच खरं तर आपल्याला आधुनिक काळामधल्या दिवाळीची व्याख्या करायला हवी. याच विषयी आपण नरेंद्र गुरुजींशी बोलूया. गुरुजी, आपण या प्रत्येक दिवसाचं महत्त्व जाणून घेतलंय आणि जसं सोमण सरांनी सांगितलं तशी ही नात्यांची दिवाळी आहे, नातं वृद्धिंगत करण्याची दिवाळी आहे. यासोबतच निसर्ग पूजा ही परंपरा आपण अनेक वर्षानुवर्ष जपतो आहोत, अगदी आदिम काळापासून जपतोय. या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सण आहे. अगदी बरोबर आहे. दिवाळी हे प्रकाश पर्व मानण्यात येतं, त्यामुळे सगळ्या प्रकारचा प्रकाश, जसं सरांनी आता सांगितलं, नीतिमत्ता, चांगले विचार, उत्तम आरोग्य राहण्यासाठी असणाऱ्या सवयी, या सगळ्याच प्रकारचं हे प्रकाश पर्व मानण्यात येतं. आणि त्याप्रमाणे निसर्ग चक्र जे आहे अनुकूल व्हावं म्हणून निसर्गाची पूजा पण याच्यात आपल्याला आपण करत असतो. अगदी रमा एकादशी म्हटले तरी आपण सवत्स धेनूची पूजा करतो. सवत्स धेनू म्हणजे आपलं निसर्ग चक्र संतुलित राहण्यासाठी मदत करणारा पशु मानण्यात येतो. तिच्या दुधामुळे माणसाला उत्तम आरोग्य मिळतं. तिच्या दुधामुळे मनुष्य हे उत्तम प्रकारचे सगळ्या पंचरस शरीरात प्राप्त होतात आणि चांगल्या प्रकारचे व्हिटॅमिन्स, आधुनिक काळाचे शब्द वापरता येईल, हे शरीरात मिळतात. त्यामुळे आरोग्य उत्तम राहतं. त्यामुळे तिच्या असणाऱ्या शेणापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्वीच्या काही तर घरं बनायची, झोपड्या बनायच्या, पण आजही त्या असणाऱ्या शेणापासून अनेक प्रकारच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या अँटिक बनण्याचा असा सध्या उद्योग निर्माण झालेला आहे. त्यामुळे म्हणजे आपली सुरुवातच सणाची जी आहे ती पशूंच्या पूजनापासून, थोडक्यात म्हणजे निसर्ग देवता जी मानण्यात येते त्यापैकी एक गाय आपण मानतो. नंतरचा जे आपण प्रकाश पर्वाचा दुसरा जो भाग आहे, जो आपण धनत्रयोदशी जे आपण साजरी करतो, त्या दिवशी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे का दीपपूजन करायला सांगितलंय आणि यमपूजन, यमदीपदान असं त्या दिवशी सांगितलेलं आहे. का यम ही देवता जी आहे, जी सृष्टीला संहार करता, म्हणजे सृष्टीचं एक प्रकारचे संतुलन राखण्याची देवता आहे. मृत्यू हा जसा अत्यंत आवश्यक असतो निसर्ग चक्रासाठी, त्याचं महत्व आहे. त्यामुळे त्याची जी देवता, मुख्य लॉर्ड जो आहे यम, त्याला दीपदान म्हणजे थोडक्यात त्याच्या पूजेचा एक प्रकारचा आग्रह आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या प्रकाश पर्वात, दीपावली उत्सवात आहे. त्या प्रकारे नंतर जे काही सरांनी उल्लेख केलाच की बाबा गोवर्धन पर्वत, गोवर्धन म्हणजे निसर्ग चक्र, आपण पर्वताची पूजा करतो, पर्वतराज गोवर्धन मानण्यात येतो. पर्वत का? आता पर्वत आपले पंचमहाभूत जे असतात ते आपल्याला संरक्षण करण्यासाठी मदत करतात, आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रकारचे एक प्रकारचे शारीरिक संतुलन, मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे अर्थचक्र सुद्धा उत्तम राहतं. जसं आपण पाहिलं का आता खूप जलधारा खूप वाहिल्या, अत्यंत पूर, महापूर असे प्रमाण आल्यामुळे मानवी जीवन हे विस्कळीत झालं. म्हणजे पंचमहाभूत सुद्धा बॅलन्स राहिले पाहिजेत, एक समान त्याचं प्रयोजन मानवी जीवनासाठी असलं पाहिजे. या उद्देशाने पर्वत पूजा आपण आपल्या संस्कृतीत निसर्गाची करत असतो. अशा प्रकारे संपूर्ण हा उत्सव जो आहे, हे प्रकाश पर्व जे आहे, हे निसर्गाला, पंचमहाभूतांना आपण नमन करून एक संतुलित राहण्यासाठी मदत करत असतो. असं एकूण आपलं हे प्रकाश पर्व दीपावलीचं आहे. अगदी अगदी सोमण सर, खरं तर तुमच्या दोघांकडूनही आपण एकीकडे अध्यात्म, त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि या सगळ्याची सांगड घालत असताना आपली ही दीपावली कशी साजरी करता येईल याविषयी बोलतो आहोत. निसर्गाविषयी आपण बोलतोय, निसर्ग पूजेविषयी बोलतोय, निसर्गाच्या कृतज्ञतेविषयी आपण बोलतोय. मात्र त्यावेळेला जसा सध्याचा समाज किंवा सध्या शहरं असतील, गावं असतील, या सगळ्या ठिकाणी दिवाळी म्हटली की फटाके, दिवाळी म्हटली की या सगळ्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण हे सुद्धा आपण बघतोय. तुम्ही जसं म्हणालात की नीतिमूल्य सुद्धा जपण्याचा हा सण आहे. पर्यावरण पूरक पद्धतीने आपल्याला आपला सण आणि कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आपला सण कसा साजरा करता येईल? बरोबर, इको फ्रेंडली दिवाळी साजरी करायला पाहिजे. म्हणजे फटाके, हे बघा, आनंद प्रगट करणं हे फटाक्यातून कशाला करायचं? आकाशकंदील सुंदरसा बनवा, त्यातून आनंद प्रगट करता येतो. दिवाळीचा आनंद रांगोळीतून प्रगट करता येतो. दिवाळीचा आनंद दिवाळी अंकाचं वाचन करून प्रगट करता येतो. एवढंच काय, पण दिवाळी पहाटचे कार्यक्रम होतात, आपल्याला माहिती असेल, कलावंत कला सादर करतात, त्यातून आपल्याला आनंद प्रगट करता येतो. तेव्हा मला मुद्दाम सांगायचं आहे की फटाके वाजवून आनंद प्रगट करण्यापेक्षा आणि इतरांना त्रास देण्यापेक्षा, लक्षात घ्या, सणांचा उद्देश काय? पर्यावरणाचं रक्षण करणं, म्हणजे वायू प्रदूषण होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही,
याची काळजी घ्यायला पाहिजे. आपण जर निसर्गाची काळजी घेतली ना तरच निसर्ग आपली काळजी घेणार आहे. बरोबर. आणि आत्ताच जे पावसाचं थैमान बघितलं हो. आणि शेती नष्ट झालेली पाहिली त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की निसर्गाचं महत्व किती आहे. बरोबर. म्हणून फटाके मुक्त दिवाळी आम्ही शाळांमधून जातो आणि प्रचार करतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलं आम्हाला चांगला प्रतिसाद देतात. हो. बाबांना सांगतात बाबा मला पुस्तक द्या, फटाके देऊ नका. लक्षात घ्या तेव्हा हे पैसे खर्च करताना आपण आपल्या आनंदासाठी आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी खर्च करायचे आहेत. पुन्हा एकदा सांगतो यावर्षी आपल्या खर्चातला काही भाग बाजूला ठेवा आणि जे शेतकरी ज्यांची खूपच नुकसान झालेलं आहे अशांना मदतीचा हात द्या. मला वाटतं तीच दिवाळी जास्त तेजस्वी होईल, तीच दिवाळी जास्त मंगलमय होईल, तीच दिवाळी जास्त प्रकाशमान होईल असं मला वाटतं. अगदी सोमण सर, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने खरं तर आपल्यामध्ये असा एक वाक्यप्रचार सुद्धा आहे मराठीत की एक तीळ हा 7 जणांनी वाटून खावा. हीच खरं तर कृतज्ञता आहे, हेच खरं तर नात्यांचं मोठेपण आहे आणि हीच दिवाळीची आपल्या सगळ्या सणांची देखील खासियत आहे. नरेंद्र गुरुजी आहेत आपल्यासोबत. गुरुजी, जसं ज्या पद्धतीने सोमण सर म्हणतात की ही दिवाळी जेव्हा साजरी करायची आहे, जेव्हा जिथे जिथे अंधकार आहे, ज्या कुटुंबामध्ये दिवा पेटवू शकला जात नाहीये त्या ठिकाणी आपल्याला एक छोटासा दिवा लावता येईल का, त्या झोपडीमध्ये आपल्याला एक छोटीशी पणती लावता येईल का, हा खरं तर उपक्रम आपण सुरू करू शकतो. अगदी बरोबर आहे. दिवाळीचं जे प्रकाश पर्व आहे हे अंत्योदय जो समाजातला अत्यंत तळागाळाचा घटक आहे, त्याच्याकडे ते जाणं आवश्यक आहे. जिथे प्रकाश पर्वाचा एक महत्व आहे, थोडक्यात जिथे दिवा जळत नाही तिथे जाऊन दिवा लावणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रकाश पर्वाचं महत्व हे त्या दृष्टीने अनेक आदिवासी पाड्यांमध्ये किंवा अनेक अशी गावं आहेत किंवा इव्हन आपण सीमेवर जे जवान आपलं सीमेचं रक्षण करतात, देशाचं रक्षण करतात, समृद्ध आपलं जीवनमान व्यवस्थितरित्या त्यामुळे राहतं, त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणं थोडक्यात म्हणजे ज्या रक्षणकर्ते जे आपले सध्याच्या मानवी जीवनात आहेत, आपल्या मानवी जीवनात आपल्याला अनुभव येतो ते रक्षक म्हणून सैन्य असेल, आपलं रक्षक जवान असतील, नंतर आपला तुम्ही म्हणता त्या पद्धतीने खरं तर ही सगळ्यांसोबत साजरी करण्याची अशीच दिवाळी आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दोघांनी देखील वेळ दिलात आणि इतकी छान दिवाळी कशी साजरी करावी याविषयी मार्गदर्शन केलं यासाठी. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याची पद्धत आणि परंपरा यानुसार प्रत्येक जण खरं तर आपापला सण साजरा करेलच. अर्थातच या सणाचं उद्दिष्ट हे एकोप्याचं आहे आणि तेच साध्य करण्याचा आणि एकत्र येण्याचा हा प्रयत्न आपण करूयात. कारण दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं आणि दिवा नसला तरी हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. त्यामुळे जिथे जिथे अंधार आहे तिथे एक दिवा लावण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक.